नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी. मी पूनम. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा मुद्दा असा आहे की रक्ताची नाती की फक्त नावापुरती माणसं राहिले तो. तर मला असं वाटतं की मी स्वतः बोलते आणि मला असं वाटतं की रक्ताचं नातं करत तर हे रक्ताचं नातं अजिबात काही राहिलेलं नाही. फक्त नावापुरती माणसं झालेत की हां, आई वडील भाऊ बहीण सासू सासरे किंवा दीर जाऊ नणंद सगळे हे असे आता प्रत्येकाच्या आयुष्यातच नाही बरं का, पण बऱ्याचशा लेडीजच्या आयुष्यात म्हणा किंवा बऱ्याचशा लोकांच्या आयुष्यात हे नावापुरतीच माणसं राहिलेत. रक्ताचं नातं सुद्धा लोक विसरून गेलेत बरं का. लहानपणी शिकवलं होतं नाती जपा माणसं जोडा. मोठं झाल्यावर कळलं काही नाती फक्त जखमा देतात आणि त्या पण अशा जखमा देतात ना की म्हणजे ते विसरूच शकत नाही. माणूस म्हणतो ना की बाबा मारलेला वळ जातो किंवा लागलेली खून पुसली जाते, म्हणजे निघून जाते ती काही दिवसांनी, पण तो बोललेला शब्द जो असतो ना तो आयुष्यभर माणूस विसरत नाही आणि आयुष्यभर लक्षात ठेवतं. आपल्याच माणसाने आपला अपमान केलेला म्हणा किंवा ते काही आपल्याला वाईट शब्द बोललेले असतील म्हणा, ते आयुष्यभर आपल्याला लक्षात राहतात. आपण पडल्यावर धावून येतील असं वाटायचं, पण ते तर आपण पडण्याचीच वाट बघत होते ना. आपल्या स्वप्नांच्या राखेवर स्वतःचे समाधान शोधत होते. म्हणजे आपली स्वप्न तुटली ना की त्यांना बरं वाटतं. आणि आजकाल खरंच बरं का, कोणावरही भरोसा ठेवायचं म्हणजे कोणावरही भरोसा ठेवायचा राहिलं नाही आजकाल. कारण कोणीही असं म्हणजे आपल्याजवळ हसून बोलतात, आपल्याजवळ आपलं दुःख रडून ऐकतात आणि समोरच्याला जाऊन ना हसून हसून सांगतात, अरे तिचं असं झालं, त्याचं असं झालं, हे झालं ते झालं, असं असं बोलतात आणि असं करतात. आपलं यशसुद्धा त्यांना इतकं खुपतं ना की आणि त्या यशामागचं ना त्यांना कष्ट कधीच दिसत नाही. अरे हिचं नशीब, ह्याचं नशीब बघ ना किती छान, पण त्याच्या मागं किती वर्षाची मेहनत असते, किती वर्षाचं कष्ट असतं हे लोक कधीच बघत नाहीत. फक्त यश यायला लागलं आणि माणूस खुश राहायला लागला म्हणलं की ह्यांच्या पोटात दुखायला लागतं आणि ह्यांना गोष्टी खुपायला लागतात. आपलं दुःख त्यांना सुखावत होतं. म्हणजे आपल्याला दुःख झालं ना की त्यांना बरं वाटतं, असे हे म्हणण्यासारखं. रक्ताचं नातं सांगणारे मनाने मात्र खूप दूर राहत असतात. कारण बोलतात ना रक्ताचं नातं आहे, पण हे रक्ताचं नातंच कधी घात करेल ना ते सांगता येत नाही. आजकाल काहीच म्हणजे काहीच राहिलेलं नाही. कोणावरच विश्वास ठेवायचं हे राहिलं नाही, खरंच नाही राहिलं. हा खूप मोठा अनुभव मी घेतलेला आहे बरं का. आपणच समजून मन मोकळं केलं तर, आपणच आपलं घरचं समजून मन मोकळं केलं ना तर त्यांनी तेच गावभर सांगितलं आणि त्याचाच तमाशा बाजार मांडल्यासारखा मांडला. आपण विश्वासाचं झाड लावलं, त्यांनी मुळापासूनच उपटलं. म्हणजे आपण एक विश्वास ठेवून एखादी गोष्ट सांगितली आणि त्यांनी त्याचा इतका मोठा असा इश्यू केला किंवा पापड पसारा केला म्हणल्यासारखं, त्यात वाढवून चाढवून गोष्टी सांगून वाढवून चाढवून सगळ्या गोष्टी करून नाती तोडली. टोमणे इतके गोड असायचे, तोंडावर टोमणे देतात पण नाही असं तू मनाला लागून घेऊ नको, मी मस्करीत बोलले वगैरे असं बोलतात की अपमान कधी झाला कळायचंच नाही. अपमान कधी करून जायचे हे कळतच नव्हतं ना. आणि शब्द इतके धारदार असायचे की जखमा दिसायची नाही पण भरायची नाही. जखम दिसायची पण नाही आणि भरायची पण नाही. कारण मी बोलले तसं की मारलेला वळ जातो पण बोललेला शब्द हा माणूस कधीही विसरू शकत नाही. आयुष्याने मात्र एक सत्य दाखवलं. रक्ताच्या नात्यातील नात्यांनी जन्म दिला पण परक्या नात्यांनी जगायला शिकवला. आपल्यांनी हात सोडला आणि अनोळखी लोकांनी हात धरला आणि हे
तितकंच खरं आहे बरं का. आपले लोक नेहमी आपल्या वाईट काळात आपली साथ सोडतात, वाईट काळात आपल्याला साथ नाहीत देत. आणि जेव्हा आपले सुखाचे दिवस येतात ना, तेव्हा त्यांना असं वाटतं की अरे हिने तर मला बोलवलंच नाही, अरे हिने तर मला एवढं चांगलं झालं पण मग ती माझ्यावर जळते, मग ती म्हणजे मला बोलवलं नाही, असं तसं त्यांच्या तक्रारी चालू होतात ना. पण अरे का बोलवायचं मग तुम्हाला? तुम्ही जर जेव्हा वाईट काळात, तिच्या वाईट काळात तुम्ही नसाल, तर मग चांगल्या काळात तरी तिने का तुम्हाला साथ द्यायची? आणि ह्याच्यावर म्हणजे आपलीच नाती अशी असतात की जो माणूस बोलतो ना त्याचं तोंड दिसतं म्हणल्यासारखा, पण जो माणूस जास्त बोलतो ना तो खरं बोलत असतो आणि तो खरं वागत असतो बरं का. पण जो शांत बसून किंवा जो काड्या करून अजून तो आपली शांतता दाखवत असतो आणि मी किती चांगलं वगैरे, आणि हे सगळे आपलीच माणसं असतात बरं का. आपलीच माणसं आपल्या माणसाला पुढं जाऊन देत नाहीत आणि पाय वडतात, पाय खेचतात म्हणल्यासारखं. नंतर बऱ्याच काही गोष्टी आहेत ही आपली माणसं आपल्या विरोधात करत असतात. आज नात्यांची किंमत आडनावावरून करत नाही, कारण रक्त फक्त शिरांमध्ये वाहतं पण माणुसकी हृदयामध्ये राहते. म्हणूनच ना बऱ्याचदा लोक काय बोलतात माहितीये का, किंवा बऱ्याचदा माणसं बोलतात की आपल्या रक्ताच्या नात्यांपेक्षा ना परकी नाती लय लय चांगली, आणि आपण जोडलेली नाती ही खूप चांगली बरं का, चांगली असतात असं बोलत असतात. पण हे तितकंच खरं आहे बरं का. कारण रक्ताच्या नाती इतकी टॉर्चर करतात, इतकी त्रास देतात ना, म्हणजे आजकाल म्हणलं ना आई वडिलांवर सुद्धा किंवा भावावर सुद्धा बहिणीवर सुद्धा भरोसा ठेवायचं राहिलं नाही. किती अशा बऱ्याच घटना आपण ऐकतो, बऱ्याच गोष्टी घडतायत आजकाल. म्हणजे कोणती गोष्ट कधी काय होईल ना हे सांगता येत नाहीये बरं का. आणि विश्वास कोणावर ठेवायचा? एक वेळ परक्या लोकांवर विश्वास ठेवला ना तर ते विश्वास कधीच मोडत नाहीत, पण आपल्या माणसांवर विश्वास ठेवला तर ते असं आपल्याला पूर्णपणे असं संपवून टाकतात आणि धुळीला मिसळवतात. असं करतात हे लोक. गोड बोलून म्हणा, किंवा एखादी व्यक्ती अशी असते ना की त्या आपल्या बहीण भावंडांमध्ये किंवा आई वडील असतील तर मुलांमध्ये किती आपल्याला नको असते तर तिचा एवढा छळ करतात, एवढा टॉर्चर करतात तिला, इतकं म्हणजे इमोशनली पूर्ण ब्रेक करून टाकतात हे. तर हा अनुभव बरेच लोकांबरोबर आलेला असेल, भले मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, पण हा अनुभव खूप लोकांना आलेला असणार आहे हे मी 100% खात्री देऊन सांगते. आणि ज्यांना हा अनुभव आलाय ना की तुमच्याबरोबर काही गोष्टी अशाच रक्ताच्या नात्यांनी केलेल्या आहेत किंवा खूप जवळच्या व्यक्तींनी, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. कारण मी सुद्धा त्याच फेजमधून गेलेले आहे, त्याच गोष्टींमधून मी सुद्धा गेले. आणि सगळ्यात कटू सत्य काय आहे माहिती आहे का, सगळ्यात खरी गोष्ट आणि सत्य काय माहिती आहे का, काही लोक आपले नसतात म्हणून दुःख होत नाही. दुःख तेव्हा होतं जेव्हा आपलेच लोक परक्यासारखे वागतात आणि परके लोक आपल्यांसारखे जास्त आपले निघतात, आपल्यांपेक्षा जास्त आपले निघतात. तर हे तितकंच खरं आहे की परके लोक आपल्यापेक्षा जास्त जीव, म्हणजे रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त जीव लावतात, आणि आपली लोक जे असतात ना ते पाठीत खंजीर खूप असतात, आणि आपल्या लोकांना आपली लोक कधीच पुढं जाऊन देत नाहीत. हेही तितकंच खरं आहे. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास.